नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहत आहात फॅशन टेलर चॅनल. मी 36 इंचचा बॅगचा ब्लाउज घेतलेला आहे. मी तुम्हाला याची उंची सांगते, शोल्डर सांगते. शोल्डर मी 5 इंच घेतलेला आहे आणि मुंडा मी 5.5 इंच घेतलेला आहे. आता आपण खांदा शोल्डरचं मार्किंग करूया. आता आपला खांदा शोल्डर 2+2.5 आहे, तर आपण मुंडाच्या साईडने 3 इंच घेणार आहे आणि गळा उंची आपली 9 इंचावरती, तर आपण 9 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे आणि हा बॉक्स रेडी करून घेऊया. आता हे मी अस्तरवरती मार्किंग केलेले आहे आणि हे मेन फॅब्रिक आहे ते माझं खाली आहे. आता आपण अस्तर पहिलं सर्वप्रथम जॉईन. आता आपलं अस्तर जॉईन झालेलं आहे. आता आपण एक्स्ट्राचे कापड कट करून घेऊया. आता आपण गळ्यावरचं जे मार्किंग आहे त्याच्यावरती आपण गळ्याची डिझाईन काढूया. मी तुम्हाला डिझाईनचं पिक वरती देते, त्याप्रमाणे आपण डिझाईन करणार आहे. सर्वप्रथम आपण गोलाकार शेप देऊन घेऊया. आता शेपच्या मध्ये जे पेटल आहेत ते आपण आधी ड्रॉ करून घेऊया या पद्धतीने. आता आपण बॅकला जी डिझाईन आहे खालच्या साईडला इथे पॅच वर्क मध्ये, ती आपण ड्रॉ करून घेऊया. शेपला आपण ऍडजस्ट करून घेऊया आपल्याप्रमाणे. आता गुलाबी कलरचा हा फायनल शेपची डिझाईन असेल. हे बघा या पद्धतीने. आणि हा आपला पॅच. हे दोन्ही आपले पॅच असणार आहेत. आता आपण हे कटिंग करून घेऊया. मी बॅक नेक माझ्या बाजूने टर्न करून घेते आणि गळ्याच्या गोल गळ्यापासून कटिंग करूया. हा पॅच आपण सांभाळून ठेवायचा आहे, जो आपल्याला पॅच नंतर न लागेल. आता आपण हा जो गोल गळ्याच्या आतमधला पॅच होता तो आपण कट करून घेऊया. आणि हा पण पॅच आपण जपून ठेवायचा आहे, नंतर ना आपल्याला पॅच वर्क साठी उपयोगाला येईल. हा एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपण बाजूला करूया. आता गळ्याची डिझाईन या पद्धतीने आपली दिसत आहे. आता आपण गळा हा कॅनव्हास वरती रेडी करून घेतलेला आहे. आता गळा आपण अटॅच करून घेऊया. आता मी गळ्याला साईडने पर्ल पिन लावून घेतलेले आहेत. आता आपण गळ्याला कडाने शिलाई मारून घेऊया.
आता इथे आपल्याला कोना येत आहे, तर कोना आपण बाहेर काढण्यासाठी दोऱ्याचा वापर करणार आहे. तो कसा करायचा हे मी दाखवते तुम्हाला. हे बघा, याप्रमाणे इथपर्यंत शिलाई आणायची आहे. एकदम कोना आहे ना आपला याचा टोक, त्याच्यापर्यंत एक पॉइंटच मागे ठेवायचा आहे. चाक हळूहळू पुढे न्यायचा आहे. आता दुसऱ्या कलरचा धागा घेतलेला आहे मी, याला आपण डबल फोल्ड करून घेऊया आणि कट करूया. आता हा डबल फोल्ड केलेला धागा आहे ना, आपण दाब उचलून घ्यायचा. आता गळ्याची जे पट्टी जॉईन झालेली आहे, गळापट्टी कॅनव्हास वरती, त्याच्या आतनं हा दोरा टाकायचा आहे. आणि दाब खाली करायचा आहे आणि शिलाई घ्यायची आहे. एक शिलाई, एक टाका घ्यायचा आहे आणि नंतर परत वरती करायचं आहे आणि हे या साईडला, आतल्या साईडला टर्न करून घ्यायचं आहे, म्हणजे या साईडने बाहेर करायचं आहे धाग्यांना. या साईडने आता आपण हे चेक करायचं आहे वरती करून की आपलं या शिलाईवरती धागा अडकला नाहीये ना कुठे. या पद्धतीने हे बघा, या पद्धतीने सर्व खेचून घ्यायचं आहे. आता या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपलं टोक बाहेर येतं दोऱ्याच्या साहाय्याने. सेम मेथड आपण सर्व बाजूने करून घ्यायची आहे. आता आपण हे जे पर्ल पिना लावल्या होत्या त्या आपण आधी रिमूव्ह करून घेऊया. आता गळ्याच्या ह्या ज्या दोरी आपण लावली होती, जे सगळ्या टोकां नोक काढण्यासाठी यूज केलेल्या दोऱ्या, हे बघा या पद्धतीने आपले टोक निघत आहे, जेणेकरून फिनिशिंग आपली ही प्रॉपर दिसते. हे आणि आता हे आपण या साईडने पलटी करून घेऊया. आता आपण दोरे काढून घ्यायचे आहे. आणि आता वरच्या साईडने दाब शिलाई मारून घेऊया. एकदम कडेने मारायची आहे. आता आपली दाब शिलाई मारून झालेली आहे. आता आपण हा पॅच रेडी करून घेऊया.
आता आपण हा जो साडीच्या ह्याच्यातून बाजूला केला होता पॅच, तो पॅच घेतलेला आहे आणि हे आपण काटाचा पीस घेतलेला आहे. तर आता आपण याच्या साईडने अर्धा अर्धा इंच अंतर सोडून कटिंग करून घेणार आहे. आता आपण बॅक पार्ट ठेवून पॅचचा आकार पण ड्रॉ करून घेतलेला आहे आणि आता याच्या बाजूने अर्धा अर्धा इंच सोडून देऊन आपण डिझाईन करूया सेम. आता हे कट करून घेऊया. आता याच मापाने अस्तर आणि कॅनव्हास कट करून घेऊया. आता मी पॅच रेडी करून घेतलेला आहे. पॅच खाली अटॅच करून घेते, म्हणजे लावून दाखवते तुम्हाला. या पद्धतीने आपल्याला दिसेल. आता याच्यावरती आपण चॉकनी मार्किंग करून घेऊया. आता हे बाजूला करूया आणि याच्यावरती आपण स्केलने लाईन ड्रॉ करून घेऊया. आता इथे आपण थ्रेड वर्क करणार आहे. मी तुम्हाला ते सांगते कसं करायचं ते. आता पॅच वर्कला मी सेम उलट्या बाजूने ठेवलेलं आहे आणि उलट्या बाजूने आपण ड्रॉ करून घेतलेला आहे आणि उलट्या बाजूने आपण याच्यावरती स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेणार आहे. या पद्धतीने. आता आपण थ्रेड वर्कसाठी थ्रेड किती घ्यायचं हे पाहूया. आता मी धाग्याला डबल फोल्ड केलेला आहे. डबल फोल्ड करून 4 फोल्ड केलेला आहे. आता 4 फोल्ड वरून 6 फोल्ड करणार आहे. आता हे आपण ही धागाची जी झाली आहे आपण ते बॉबिन केसमध्ये भरून घेऊया. आता आपण बॉबिन केसला हे लावून घेऊया. आता आपण हे उलट्या बाजूने मारत आहे आणि सरळ बाजू ही खालच्या साईडला ठेवत आहे. आता जी आपण शिलाई स्ट्रेट मारलेली आहे तिथून हे मारून घ्यायचं आहे या पद्धतीने. आता इथे आल्यावरती आपण ते कट करायचं आहे. परत या साईडने स्टार्ट करायचं आहे. सेम आपण जशी नॉर्मल शिलाई मारतो त्याच पद्धतीने हे पण मारून घ्यायचं आहे. वेगळं असं काही नाहीये त्याच्यामध्ये. फक्त जे आपले मोठे धागे आहेत ते आपण खालच्या साईडला ठेवून घेणार आहे.
आता हा माझा पॅच रेडी झालेला आहे. आता आपण हा पॅच ब्लाउजला अटॅच करून घेऊया. या पद्धतीने मी पॅच खाली ठेवलेला आहे आणि वरती ब्लाउज ठेवलेला आहे. आता आपण कडेने शिलाई मारून घेऊया. या पद्धतीने आपला पॅच दिसत आहे. आता आपण इथले 2 पॅच आहेत ते रेडी करून घेऊया. आता हा पॅच आपण रेडी करून घेतलेला आहे. आता आपण हा अटॅच करून घेऊया.